ठीक आहे. आपला प्रोजेक्ट कुठे आहे? Node.js 50 मध्ये एक फोल्डर होता आपला. कोणता फोल्डर? ई कॉमर्स प्रोजेक्ट. मग ई कॉमर्स जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट आपण करणार CMD. आणि CMD केल्यानंतर जे काय आपल्या कमांड असतात ते आपण कमांड इथे राईट करतो. ठीक आहे. मग पहिली कमांड कोणती मी राईट करतो? कोड पेस्ट डॉट. या कमांडने काय होणार? जो काही आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्टची फोल्डर ॲज इट इज कुठे ओपन झाला? VS कोडला ओपन झाला. मग VS कोड ओपन झाल्यानंतर मी जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट रन करतो. रन करण्यासाठी कमांड आहे लोडिंग ऑन index.js. आणि याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण जातो कुठे? ब्राउझरला. आणि ब्राउझरला आल्यानंतर localhost:100 असं आपण सर्च केलं की आपल्या पुढे एक वेबसाईट शो होते. ठीक आहे. मग वेबसाईट शो झाल्यानंतर वेबसाईटमध्ये आपण भरपूर सारे पेज बनवले होते. जसे की होम, अबाउट, शॉप, ब्लॉग, कॉन्टॅक्ट, त्यानंतर कार्ड, लॉग इन, लॉग आउट, रजिस्ट्रेशन, भरपूर सारे पेज बनवले होते. ठीक आहे. आणि त्यानंतर हे जी काय वेबसाईट आहे ते वेबसाईटला ऍक्सेस करण्यासाठी आपण एक पॅनल बनवला होता. पॅनल म्हणजेच काय की युजरचं जी काय आपली वेबसाईट आहे वेबसाईटचा दुसरा फेस, ऍडमिन फेस. ठीक आहे. मग त्याला आपण सर्च करण्यासाठी localhost:100/admin. ठीक आहे. मग ऍडमिन मध्ये आपण असं काहीतरी काम केलं होतं. अबाउट कंपनी, स्लायडर, कॅटेगरी वगैरे आणि प्रोडक्ट्स ऍड केले. ठीक आहे. असे आपण काहीतरी पेज बनवले होते. ठीक आहे. ठीक आहे. आज आपल्या आणि काल लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं? ठीक आहे. मी स्टॅटिक्स 2 मिनिटं तो आपण युजरला लॉग इन करत होतो ते थोडं स्टॉप करतो. ठीक आहे. पुढे स्टॅटिकच दिलाय त्याला फक्त डायनेमिकली आता. आणि इकडे जाऊन रिफ्रेश करतो. वेबसाईट आहे. वेबसाईटमध्ये आता मला एखादा प्रोजेक्ट बाय करायचा, प्रोडक्ट बाय करायचा म्हणजे मी एखादा प्रोडक्ट, सपोज मला हा शूज, ब्लॅक शूज प्रोडक्ट बाय करायचे, एम साईज आहे माझी, आणि ऍड टू कार्ट करतो. ऍड टू कार्ट केल्यावर मी कुठे आलो डायरेक्टली? कारण माझं युजर लॉग इन नाही ना. आधी काय करायला लागेल? युजर लॉग इन करायला लागेल. त्यानंतरच काय होणार? प्रोडक्ट ऍड टू कार्ट होणार. मग मी एक माझा जो काही रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर होता तो मोबाईल नंबर टाकला आणि एक पासवर्ड टाकला आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर झालंय लॉग इन माझं. ठीक आहे. मग लॉग इन झाल्यानंतर मी आता शॉपिंग करू शकतो. मग माझा जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्टकडे आलो आणि एम साईज सिलेक्ट केली आणि ऍड टू कार्ट केली. ऍड टू कार्ट केल्यानंतर जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कुठे गेला? ऍड टू कार्ट मध्ये गेला. ठीक आहे ना. आणि ऍड टू कार्ट मध्ये गेल्यानंतर मला शूज पाहिजेत 2. ठीक आहे. आली टोटल 2798. प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर तो प्रोडक्ट कुठे डिलिव्हर करायचा? कुठे डिलिव्हर करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय तुझा ऍड्रेस वगैरे द्यायला लागतो. मी ऍड्रेस देतो, नाव वगैरे देतो, डिस्ट्रिक्ट देतो, नगर, आणि त्याचा एरिया देतो. एरिया सपोज काही पण देऊ आपण. आणि एक लँडमार्क दिला. लँडमार्क दिल्यानंतर पेमेंट टाईप आपला कोणता राहणार? कॅश ऑन डिलिव्हरी. आणि ऑर्डर नाव करणार. जसं ऑर्डर नाव करणार आपल्याला एक काय होणार? रिसिप्ट दिसणार. ठीक आहे. रिसिप्ट दिसल्यानंतर काय म्हणजे तो प्रोडक्ट काय झाला? सक्सेसफुली ऑर्डर झालाय. ठीक आहे. आज किती तारीख आहे? किती आपण डेटचं बघू. ठीक आहे. डेटचं बघणारच आहे. आणि आपल्याकडे रिसिप्ट आल्यानंतर रिसिप्ट आपण काय करू शकतो? प्रिंट पण काढू शकतो. ठीक आहे. ह्याचं सोल्युशन कळलं का तुम्हाला? तुम्हाला असं आलंय हे काढलं काल सोल्युशन तुम्ही? ठीक आहे. मी रिझन सांगतो त्याचं फक्त. आता ह्याचं रिझन काय आहे की जो हा पार्ट आहे तो खाली आला. ह्याचं रिझन आहे की तो आपण बुटस्ट्रॅप यूज केले. तिथे ओनली आपण प्रिंटिंगसाठी जे पार्ट बनवतो तो पार्ट फक्त कशात राहतो? की CSS मध्येच राईट करायचा असतो. आपण इथे बुटस्ट्रॅप यूज केलंय ना, त्यामुळे तो पार्ट तसा होतो. ठीक आहे. ते तुम्ही चेंजेस करू शकतात. ठीक आहे. एवढा पार्ट आपण इम्प्लिमेंट केला होता. आता ऑर्डर तर आपण टाकली. ऑर्डर टाकली पण ज्याचं दुकान आहे त्या दुकानदाराला तर कळायला पाहिजे की ऑर्डर आली. ठीक आहे. मग ऑर्डर दुकानदार कोण आहे? की ऍडमिन आपला दुकानदार आहे ना. मग त्या दुकानदाराला समजलं पाहिजे की भाऊ आमच्याकडे ऑर्डर येतात, आपल्या वेबसाईट मधून आपल्याला काहीतरी ऑर्डर येतात, ते त्याला दुकानदाराला शो झाल्या पाहिजे. मग शो करण्यासाठी आपण काय करू की इथे एक बटन बनवून टाकू. की बटन बनवण्यासाठी आपण कुठे जाणार? आता आजपर्यंत आपण युजर साईडला काम केलं, आज आपण कुठे काम करणार? ऍडमिन साईडला काम करणार. ठीक आहे ना. मग ऍडमिन मध्ये मला काय करायची? एक बटन घ्यायची. बटन घेण्यासाठी मी कुठं आलो? व्ह्यू मध्ये. व्ह्यूच्या आतमध्ये आमचा ऍडमिन, आणि ऍडमिन मध्ये मी नाव बार मध्ये. आणि नाव बार मध्ये मला एक बटन ऍड करायची. जसं की हा डॅशबोर्ड बटन आहे तोच मी करतो इथे. डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्डलाच मी करतो कॉपी. आणि मला कुठे बटन बनवायची की आपण डायरेक्ट वरच बनवू ना, ऑर्डर्स म्हणून. ठीक आहे. मग मी अबाउट कंपनीच्या वरतीच बनवतो की आय थिंक. ठीक आहे. हा डॅशबोर्ड घेऊ.
ह्याला करू कॉपी एकदा आणि मी खालीच करतो एकदा पेस्ट करून टाकतो. ठीक आहे. इथे डॅशबोर्डच्या जागेवर काय राहणार की ऑर्डर्स करू आपण. ठीक आहे. आपल्याला ऑर्डर्स बटन बनवायचं आहे, त्यासाठी आपण तिथे ऑर्डर्स राईट करू. तिथे केलं मी ऑर्डर्स, आणि ऑर्डर्स मध्ये आपल्याला इथे लागणार नाही, पण ठेवूया आपण 2 मिनिटं. आणि इकडे जाऊन चेक करू बटन क्रिएट झालं आहे की नाही. आलं एक बटन, ऑर्डर्स नावाचं बटन आले. ठीक आहे ना. ऑर्डर्स नावाचं बटन आले ना. आणि ऑर्डर्स मध्ये सब त्याचे मेनू, म्हणजे सब त्याचे काय राहणार, लिस्ट राहणार. म्हणजे सब लिस्ट कोणत्या कोणत्या राहणार, ऑर्डर डिस्पॅच झालेले दिसणार इथे, त्यानंतर ऑर्डर रिटर्न झालेले वेगळे दिसणार, त्यानंतर डिलिव्हर झालेले वेगळे दिसणार, त्यानंतर रिजेक्ट झालेले आपल्याला प्रोडक्ट दिसणार. मग आपण इथे भरपूर सारे बटन बनवणार. ठीक आहे. मग बटन कोणते कोणते बनवणार की आपण, आपल्याकडे लिस्ट आहे की कोणते कोणते राहणार. पहिलं कोणते राहणार, पेंडिंग प्रोडक्ट, परत डिस्पॅच. ठीक आहे. पेंडिंग वाले बनवायचं बटन पहिलं पहिलं बनवू पेंडिंग वाला. ठीक आहे. पहिलं राहणार पेंडिंग, सेकंड डिस्पॅच, म्हणजे एवढे सारे काय बटन राहणार आपल्याला. म्हणजे ज्याचा जो प्रोडक्टचा स्टेटस आहे तो प्रोडक्ट कुठे होणार शो, त्या लिस्ट मध्ये शो होणार. त्यानंतर कोणता डिस्पॅच झाल्यानंतर डिलिव्हर, म्हणजे डिलिव्हर झालेला प्रोडक्ट, त्याचं एक बटन बनवून घेणार आपण इथे. त्यानंतर कॅन्सल झालेले प्रोडक्टचं बटन लागणार ना आपल्याला, की दुकानदाराला समजलं पाहिजे की कोणते प्रोडक्ट्स आपले बाय झालेत, कोणते प्रोडक्ट डिलिव्हर झालेत, कोणते प्रोडक्ट रिजेक्ट झालेत, ते समजलं पाहिजे ना. मग त्यासाठी फक्त बोलतो कॅन्सल. कॅन्सल नंतर काय, रिजेक्ट आणि रिटर्न आहे शेवट. ठीक आहे. हे जे बटन बनवून घेतो मी, यासाठी डबल अजून एक याला कॉपी करतो मी, इथे इथे पेस्ट, इथे पण पेस्ट करून टाकू आपण. ठीक आहे. बाहेर आला का. ठीक आहे. याला कट आणि इथं करून पेस्ट. ठीक आहे. कॅन्सल नंतर रिटर्न देऊ आपण. ठीक आहे ना, काय अडचण नाही. कुठे खाली वर झालं तरी काय अडचण नाही ना आपल्याला. आणि लास्ट मध्ये रिजेक्टेड. मग इकडे येऊ आउटपुट पेजला, आणि इकडे आल्यानंतर मी रिफ्रेश करतो. ऑर्डर्स मध्ये गेलो, ऑर्डर्स मध्ये कोणते कोणते ऑर्डर्स होणार, पेंडिंग ऑर्डर, डिस्पॅच ऑर्डर, डिलिव्हर ऑर्डर, कॅन्सल, रिटर्न आणि रिजेक्ट ऑर्डर. ठीक आहे. जे काय त्यांचे टेक्स्ट आहेत ते टेक्स्ट मी करतो कॅपिटल थोडेसे, थोडं व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. ही रिजेक्टेड, परत हे रिटर्न, कॅन्सल आणि डिलिव्हर. डिलिव्हर नंतर डिस्पॅच पण आहे इथे, आणि इकडे जाऊन रिफ्रेश करू. झालेत बटन आपले ऑर्डर्स मध्ये. ऑर्डर्स मध्ये कोणते कोणते बटन, पेंडिंग ऑर्डर्स वर क्लिक केलं पेंडिंग ऑर्डर दिसते, डिस्पॅच वर केल्यावर डिस्पॅच ऑर्डर दिसते. ठीक आहे ना. आता त्यांना आपण काय केलंय, सगळ्यांना URL देऊ आपण. ठीक आहे. ऍडमिनच्या आतमध्ये index.html नसते, की ऍडमिनच्या आतमध्ये असते. ठीक आहे. सगळ्यांना मी काय करते, URL देतो स्लॅश ऍडमिन, आणि ऍडमिनच्या आतमध्ये कोणती राहणार आपली, पेंडिंग. ठीक आहे. मी इथे ऑर्डर देतो, ऑर्डर्स, ठीक आहे, ऑर्डर लिस्ट देतो, आणि स्लॅश पॅरामीटर मध्ये काय करतो, फक्त पेंडिंग पास. ठीक आहे ना. आता हे आपली काय झाली, URL झाली. ऍडमिनच्या आतमध्ये ऑर्डर लिस्ट काय झाली, URL झाली, आणि त्याला पॅरामीटर म्हणून काय पाठवलंय, पेंडिंग पाठवलंय. बस हाच केलंय मी इथे, पेंडिंग छोटा. ठीक आहे. असं जे बनवलंय ते सगळ्यांनाच आपण करून घेऊ. आता याला पण तेच राहणार, याला कोणता डिलिव्हरला तेच, कॅन्सलला पण तेच, आणि याला पण तेच. फक्त त्यांचं जे काय पॅरामीटर आहे ते पॅरामीटर काय होणार, चेंज होणार. फक्त पेंडिंगच्या जागेवर काय राहणार इथे, रिजेक्ट, परत रिटर्न. ठीक आहे. रिटर्न झाल्यानंतर कॅन्सलला पण पॅरामीटर सगळ्यांचे चेंज करून टाकू आपण. बस एवढंच करायची. पेंडिंग इथे डिलिव्हर राहणार. ठीक आहे. डिस्पॅच,
ठीक आहे. डिलिव्हर झालं का दोन्हीकडे? ओके ना, बरोबर आहे ना. आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर मी ऑर्डर्सवर गेलो. ऑर्डर्समध्ये मी पेंडिंगवर केलं. पेंडिंगवर आल्यानंतर URL काय झाली चेंज. ऍडमिनच्या आतमध्ये ऑर्डर लिस्ट आणि पॅरामीटर म्हणून काय आलंय, पेंडिंग आलंय. ठीक आहे. सपोज आता दुसऱ्यावर क्लिक करतो, डिस्पॅचवर काय आलंय, ऑर्डर लिस्ट डिस्पॅच आला. आता मग जी काही URL आहे ती URL आपण क्रिएट करून घेऊ. ठीक आहे ना. URL कुठे बनवणार, ऍडमिनच्या आतमध्ये. मग ऍडमिन मध्ये आलो, admin.js आणि admin.js मध्ये एक राऊट बनवणार, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश ऑर्डर लिस्ट. ठीक आहे. आणि जो काय पॅरामीटर भेटतोय तो पॅरामीटर साठी स्लॅश कोलन, बरोबर. डेटाची बिलिंग चुकली का, कोमा देऊन फंक्शन मध्ये काय राहणार, एक रिक्वेस्ट, दुसरं रिस्पॉन्स. जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स करतो मी सेंड. काय सेंड करणार, जो काय स्टेटस येतोय तो स्टेटस मी काय करतो इथे प्रिंट करतो एकदा, म्हणजे कन्फर्म येतोय का नाही चेक करू. इकडे आल्यानंतर मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर नाही झालं. ठीक आहे. लिस्ट आहे ना, ऑर्डर्स आहे का. ठीक आहे. आणि इकडे जाऊन रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर मी करतो ऑर्डर्सवर क्लिक आणि पेंडिंगवर गेलो. पेंडिंगवर केलं, काय भेटलं मला, स्टेटस पेंडिंग भेटलं ना. मग ह्या स्टेटसचा यूज करून आपण काय करणार आहे की आपल्याला डेटा काय करायचा, लिस्ट शो करायची. ठीक आहे. जो काही आपला प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट म्हणजे ऑर्डर टेबल आहे, त्या ऑर्डर टेबलवर आपण ऑर्डर स्टेटस घेतलंय ना. मग तिथे काय करणार आपण की स्टेटस मध्ये पेंडिंग जो काही स्टेटस आहे ना त्या स्टेटसचा यूज करून काय कर, डेटा घेऊन ये फक्त. मग इथे क्युरी काय राहणार, डेटा घेऊन येण्यासाठी व्हॅर, सांगा बरं क्युरी कशी राहील मग, व्हॅर SQL इक्वल टू टिल्ड, मग सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर. डिटेल आहे का टेबल आहे, डिटेल आहे का टेबल आहे, टेबल. ठीक आहे. असं केलं, टेबल आपण दिले वाटते. आणि त्यानंतर वेअर नंतर ऑर्डर, बरोबर. ऑर्डर स्टेटस इक्वल टू जो काय आपल्या पॅरामीटर मध्ये ऑर्डर स्टेटस आला आहे तो ऑर्डर स्टेटस देऊ. पहिला आपण करू एका व्हेरिएबल मध्ये स्टोर. व्हेरिएबल कोणता घेतो मी, स्टेटस नावाचा. ठीक आहे. व्हॅर स्टेटस इक्वल टू काय राहणार, रिक्वेस्ट डॉट पॅरम मधून काय घ्यायचे आपल्याला, स्टेटस. ठीक आहे. आणि जो काय स्टेटस भेटलाय तो स्टेटस आपण काय करणार, वेअर मध्ये पास करून देऊ. ठीक आहे. कोलन इथे देतो मी स्टेटस. आणि जो काय डेटा येतोय तो डेटा आपण करू इथे सेंड करू. ठीक आहे. डेटा सेंड करण्याऐवजी आपल्याला क्युरी रन करायला लागेल. ठीक आहे. क्युरी पण रन करून घेऊ. व्हॅर डेटा इक्वल टू अवेट नंतर EXE ला आपण क्युरी पास करून देऊ. आता एरर कोणता आलाय, असिंग राईट नाही केलं, असिंग पण राईट करून घेऊ. आणि जो काय डेटा भेटेल तो डेटा काय केला आपण सेंड केलाय. मग मी आलो इकडे आल्यानंतर डिस्पॅचवर क्लिक केलं, डेटा काय आलाय, 0 आलाय. म्हणजे डिस्पॅच एक प्रोडक्ट नाही ना, पण पेंडिंगचे काय सगळे बाय डिफॉल्ट जी काय पेंडिंग आहे त्यांचा स्टेटस सगळा डेटा भेटला, बरोबर ना. म्हणजे जो काय पेंडिंगचा डेटा आहे, पेंडिंगचा सर्व डेटा भेटला आपल्याला. ठीक आहे. पेंडिंग जो काय प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आता इथे बघू शकतात की ऑर्डर स्टेटस कोणता आहे, पेंडिंग आहे, बरोबर. आता मी करतो क्लिक रिजेक्टवर आहे का डेटा, म्हणजे रिजेक्टचा एक प्रोडक्ट नाही ना, त्यामुळे आपल्याला डेटा दिसला नाही. आता जो काही डेटा भेटलाय, कुठे डेटा भेटलाय, पेंडिंग मध्ये, हा डेटा फक्त काय करणार आपण टेबल मध्ये शो करणार, बस. आता टेबल मध्ये शो करण्यासाठी आपल्याला ओबीजे मध्ये तर डेटा पाठवायला लागेल. मग एक ओबीजे बनवतो मी, ओबीजे व्हॅर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये मी काय सांगतो पहिलं की आपण स्टेटस पण पास करू. ठीक आहे ना. जो काय स्टेटस भेटेल तो स्टेटस पण मी पहिला पास करतो. पुढे स्टेटस हा स्टेटस कीवर्ड. आता स्टेटस कमन पाठवायचा, पेंडिंग वगैरे आहे ना. ठीक आहे. तुम्हाला त्याचा पुढे यूज सांगतो काय होणार आहे त्याचा फायदा. फक्त स्टेटस पाठवलाय, कोणता स्टेटस आहे. ठीक आहे. आणि जो काय डेटा आलाय तो डेटा आलाय डेटा व्हेरिएबल मध्ये, तो डेटा व्हेरिएबल मधला डेटा पण आपण काय करू, पास करून देऊ. ऑर्डर्स आणि कोलन देऊन मी इथे डेटा पास केला. आता जो काही डेटा आहे तो डेटा आपल्याला कुठे सेंड करायचा आहे की रेंडर करायचा. रेंडर करणार आपण कोणत्या पेजला की ऍडमिनच्या आतमध्ये
की आमचं एक ऑर्डर लिस्ट म्हणून पेज असणार. कोणतं? ऑर्डर लिस्ट डॉट EJS. आणि जी काही EJS फाईल आहे ती EJS फाईल आपण कुठे बनवणार? की ऍडमिनच्या युजरच्या आतमध्ये. का बरं? ऍडमिनचे काम करतोच ना आपण, ऍडमिनच्या आतमध्ये बनवणार. आणि ऍडमिनच्या आतमध्ये बनवल्यानंतर त्या दोन गोष्टी आम्हाला लागतात. पहिली गोष्ट कोणती लागते? इन्क्लूड डबल कोड आणि नावबार डॉट EJS. ठीक आहे. जसं नावबार घेतलंय तसं आपल्याला अजून काय लागणार आहे? फुटर लागणार आहे. फुटरला पण इम्प्लिमेंट करून घेऊ आपण. फुटर आणि इकडे जाऊन करणार आपण रिप्लेस. जसं रिप्लेस केलं आलं नावबार फुटर. ठीक आहे. डेटा आता आपल्याला फक्त काय करायचं आहे? प्रिंट. इथे डेटा टेबलमध्ये प्रिंट करून घ्यायचा आहे. बरोबर. मग डेटा प्रिंट करण्यासाठी आपण डेटा पाठवलाय की जसं OBJ मध्ये पाठवलाय डेटा, की कोणत्या नावाने? ऑर्डर्स नावाने डेटा पाठवलाय. ठीक आहे. आणि त्याबरोबर आपण अजून काय पाठवलंय? स्टेटस पाठवलंय. ठीक आहे. आता ह्या स्टेटसचा यूज सांगतो. फक्त आपण काय केलंय? डेटा घेतलाय आणि डेटा OBJ मध्ये पास केलाय. आता काय करणार? जो काय डेटा भेटतो तो डेटा आपण प्रिंट करणार. पण प्रिंट करण्याआधी मी काय करतो इथे की ठीक आहे आपल्याला की जो काय कंटेनर आहे तो मी कंटेनर एकदा बनवून घेतो आपल्या कुठे? ऑर्डर मध्ये. आणि कंटेनर मध्ये मी एक नाव देतो. ठीक आहे. फॉर्मची गरज नाही आहे. फॉर्मची गरज आपल्याला नाही आहे. ह्या डिवचा केला एंड केल्यानंतर ह्यामध्ये काय राहणार? पहिलं रोच्या आतमध्ये कॉल MD12 आणि त्याच्या आतमध्ये काय राहणार? टेबल. आणि टेबलच्या आतमध्ये TR मध्ये टी हेड मध्ये पहिलं काय राहणार? सिरियल नंबर. त्यानंतर प्रोडक्ट नेम द्यायचं का युजर नेम द्यायचं? काय द्यायचं? सजेशन करा ना तुम्ही. आपल्याकडे डेटा आहे भरपूर. तो फक्त तुम्ही सजेशन करा की कोणता डेटा आपल्याला प्रिंट करायचा. काय करायचं? युजर नेम करायचं. युजर नेम नंतर प्रोडक्ट नेम करू. त्यानंतर अजून काय करायचं? अरे बताओ यार. क्वांटिटी करायची का? ओके. अजून अरे डिटेल नको, आपल्या शॉर्टकट मध्ये दाखवायचे. जास्ती नको काही. ठीक आहे. एवढं तर प्रिंट करून घेऊ. बाकी काही नाही. ठीक आहे. पण पहिल्या आधी आपण काय पाठवलंय? ठीक आहे. OBJ मध्ये आपण स्टेटस पाठवलाय. पहिल्या स्टेटसचा यूज करू. ठीक आहे. मग डेटा बाकी प्रिंट करायचा होतो. आता स्टेटस कोणत्या कीवर्ड मध्ये पाठवलाय? स्टेटस मध्ये. आणि स्टेटस मध्ये आल्यानंतर मी ऑर्डर मध्ये आलो. ऑर्डर मध्ये 2 मिनिटं मी काय करतो? हा फक्त टेबल रिमूव्ह. ठीक आहे. परत करू आपण. आणि टेबलच्या आतमध्ये मी करतो त्याला मार्जिन वगैरे दिली, पॅडिंग वगैरे दिली. इकडे जाऊन एकदा चेक करणार मी की रिफ्रेश केलंय, आलंय. आणि त्याच्या आतमध्ये माझं एक H1 राहणार. H1 मध्ये मी काय नाव देणार? ते काय राहणार? ऑर्डर्स. अरे काय राहणार? ऑर्डर लिस्ट राहणार. पण ऑर्डर लिस्ट कोणत्या कोणत्या राहणार? इथे आपण पेंडिंग वर क्लिक केल्यावर काय दिसलं पाहिजे? पेंडिंग लिस्ट. अरे आता पेंडिंगच्या पेजवर मी क्लिक करतोय तर इथं काय दिसणार? जसं की तुम्ही इथे बघता प्रोडक्ट आलो, ऍड प्रोडक्ट आलो. इथे काय आलं? वर नाव. परत खालचे आलो. इथे काय नाव आलं? मग आपल्याला इथे असं शो करायची ना. पेंडिंग वर क्लिक केलं इथे काय येणार? पेंडिंग लिस्ट. मग तेच करायचे ना आपल्याला. मग इथे फक्त मी लिस्ट करतो पहिलं फक्त. लिस्ट केल्यानंतर इकडे लिस्ट आले फक्त. पण इथे काय आलं पाहिजे? पेंडिंग लिस्ट आलं पाहिजे. त्यानंतर मी डिस्पॅचवर क्लिक केलं, आलं काय पाहिजे? डिस्पॅच लिस्ट. मग मी काय केलंय की ऍडमिन मधून मी जो काय स्टेटस पाठवलंय, स्टेटस मध्ये काय येणार? ज्याच्या बटनावर क्लिक करणार तो स्टेटस भेटणार आपल्याला. मग तो स्टेटस काय करा? फक्त प्रिंट करून घ्या. बस एवढा फंडा करायची आपल्याला. इथं आल्यानंतर H1 मध्ये EJS चा सिंटॅक्स ओपन करा. स्टेटस आणि स्टेटस नंतर याचा EJS चा सिंटॅक्स क्लोज करून टाका. आणि इकडे आल्यानंतर रिप्लेस करा. काय म्हणतोय? स्टेटस इज नॉट डिफाईन्ड. का बरं? ठीक आहे. स्टेटसला 0 इंडेक्स नंबर द्यायचा का? इकडे जाऊन एकदा रिफ्रेश करून चेक करू. काय म्हणतंय? स्टेटस इज नॉट डिफाईन्ड. अरे स्टेटस इज नॉट डिफाईन्ड म्हणण्याचं कारण काय बरं? कारण आपण डेटा पाठवलाच नाही ना. OBJ मध्ये OBJ बनवलाय, OBJ पासच नाही केला. आणि इकडे जाऊन रिफ्रेश केल्यानंतर एरर गेला.
कोणता प्रोडक्ट आला आता? डिस्पॅच. आता मी रिटर्न वर करतो, इथे काय आलं? रिटर्न लिस्ट, त्यानंतर रिजेक्टेड लिस्ट, परत डिलिव्हर. म्हणजे आपण हे डायनॅमिकली बनवलं ना. ठीक आहे, त्याला थोडीशी स्टाईल वगैरे द्यायची. ऑर्डर लिस्ट मध्ये आलो ना, ऑर्डर लिस्ट मध्ये मी H1 ला करतो स्टाईल. स्टाईलला काय सांगतो? टेक्स्ट ट्रान्सफॉर्म कॅपिटलाइज. ओके, काय होणार आहे? झालंय, जे पाहिजे ते झालंय ना. डी आपल्याला मोठा पाहिजे होता, आपण बॅकएंड मध्ये छोटा स्मॉल केलं ना. डिस्पॅच लिस्ट, त्यानंतर कॅन्सल लिस्ट. ओके, फंडा समजला. आता जो काय डेटा आहे तो डेटा आपण फक्त काय करणार, एका टेबल मध्ये शो करणार. ठीक आहे, मग टेबल मध्ये डेटा कोणता कोणता शो करायचा मला ते सांगा एकदा. सांगा कोणता कोणता डेटा शो करायचा. ठीक आहे, आपल्याकडे असेल, मी काढले असेल इन्फॉर्मेशन थोडीशी की आपल्याला लागणार आहे तीच. लँडमार्क हे नाही आपण. ठीक आहे, आपल्याला जीव लागतोय तो डेटा आपण प्रिंट करून, जास्त काही विचार करत बसायच नाही. मी टेबल घेतला, टेबलला मी क्लास देतो, क्लास टेबल, टेबल बॉर्डर आणि बॉर्डर. ठीक आहे, एवढं राहून देऊ आपण सध्या. पहिल्यानंतर टीआर, टीआर नंतर पहिले काय राहणार? टी हेड राहतो. टी हेड मध्ये मी करतो ऍक्शन, आणि ऍक्शन नंतर राहणार आपला यस सिरियल नंबर. त्यानंतर डेटा नेमकं काय काय आला तो चेक करायचा एकदा. डेटा आपल्याला नाही दिसणार. ठीक आहे, डेटा आपण कन्सोल करून एकदा चेक करू कोणता कोणता डेटा येतोय, म्हणजे आपल्याला प्रिंट करायला सोपं जाईल. मी इथे करतो, मी कन्सोल डॉट लॉग, आणि लॉग काय करणार, जो काय डेटा आहे तो डेटा मी करतो कन्सोल. अरे रॉंग पेज पे आ रहा है. आणि इकडे जाऊन रिफ्रेश केल्यानंतर सीएमडी मध्ये डेटा सगळा प्रिंट झालाय. ह्यात आलंय काय काय? कस्टमर नेम येतोय, मोबाईल येतोय, स्टेटस स्टेट येतोय. अजून काय प्रिंट करणार आपण शॉर्टकट मध्ये? कस्टमर नेम प्रिंट करणार. ठीक आहे, त्यानंतर मोबाईल करू, त्याचा छोटासा ऍड्रेस प्रिंट करू आपण. ऍड्रेस प्रिंट केल्यानंतर पेमेंट टाईप प्रिंट करू, आणि त्याची फायनल अमाऊंट एक प्रिंट करू. बस एवढं एवढं थोडं थोडंसं करू आपण. ठीक आहे, पहिलं करू आपण कस्टमर. त्याला नेम तर कळून दे. ठीक आहे, कोणता कस्टमर आहे. मग इकडे जाऊन मी आलो टेबल मध्ये. टेबल मध्ये आल्यानंतर आपल्याकडे ऑर्डर टेबल नावाचा, आणि त्यामध्ये पहिली आपली व्हॅल्यू राहणार कशाची? कस्टमर नेम प्रिंट करू. ठीक आहे, इथे पण कस्टमर नेम, त्यानंतर कस्टमर मोबाईल, मोबाईलला कॅप, आणि त्यानंतर कस्टमर ऍड्रेस प्रिंट करू. ठीक आहे, ऍड्रेस, ऍड्रेसचा एक थोडासा, आणि ऍड्रेस नंतर अजून काय प्रिंट करणार की मी पेमेंट स्टेटस नाही करत, की अमाऊंट. ठीक आहे, अमाऊंट करणार. मेन तर अमाऊंट आहे आपल्यासाठी, मी अमाऊंट प्रिंट करतो. ओके, एवढा डेटा आपण काय करणार आहे, प्रिंट करून घेणार आहे. आलाय टेबल. टेबलला थोडीशी मार्जिन पॅडिंग वगैरे देऊन टाकू आपण, की मार्जिन टॉप देतो मी 4. इकडे जाऊन आपण करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर ओके. ठीक आहे, आता टी आर नंतर राहणार टी. टी आर नाही, आपण मॅप फंक्शन घेणार. एक मॅप फंक्शन डेटा कशात पाठवलाय? ऍडमिन मधून. कशात ना? ऑर्डर्स मध्ये पाठवलाय. ऑर्डर मध्ये आलो, ऑर्डर मध्ये आलो, ऑर्डर्स डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट फंक्शन. फंक्शन मध्ये दोन गोष्टी राहतात, पहिली राहते व्हॅल्यू, दुसरी गोष्ट राहते इंडेक्स नंबर साठी आहे. मग जो काही इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इजेसचा सिंटॅक्स करणार आपण आता क्लोज. एक क्लोज केल्यानंतर मग त्याच्या आतमध्ये आपला राहणार टी आर. टी आर नंतर टीडी राहतो आहे ना. टीडी मध्ये पहिलं कशासाठी? टीडी ऍक्शन साठी, दुसरा सिरियल नंबर साठी, मग I+1, आणि इकडे जाऊन नेक्स्ट. नेक्स्ट कोणते? की व्हॅल डॉट काय प्रिंट करायचे आपल्याला? पहिलं काय? कस्टमर, म्हणजे काय कस्टमर नेम आहे, ती कस्टमर नेम आपण प्रिंट करून घेऊ. त्यानंतर काय? कस्टमर, त्यानंतर काय? कस्टमर ऍड्रेस. आपण कसा आणलाय? तोडून तोडून आणलाय सगळा, बरोबर ना. मग तोडून तोडून आणलाय म्हणले आपण काय करू, की छोटा करून मोठ्याकडे जाऊ.
काल महेश म्हणत होता की छोट्याकडून मोठ्याकडे जायचं. ठीक आहे, आज त्याचं ऐकू आपण. की पहिलं जाणार लँडमार्क. बरोबर महेश? हा बरोबर. तुझं ऐकायची आपल्याला आज आता, आहे नाही? अरे तुमचं बी ऐकून सांगा ना, तुम्ही बोलत नाही यार. ठीक आहे, आलाय सगळं डेटा आलाय, सगळं एकच युजर आहे. ठीक आहे, घ्या समजून आता. ठीक आहे, लँडमार्क नंतर अजून काय आलंय? लँडमार्क नंतर आपण डायरेक्ट त्याचं काय करू? पेंडिंग पेंडिंग पेंडिंग. एरिया नाही प्रिंट करत मी, डायरेक्ट सिटी प्रिंट करू. ठीक आहे ना? डायरेक्ट नको, जास्ती आपल्याला अडचण नको करायची. फक्त मग ह्याच्या पुढे कॉमा देणार, कॉमा दिल्यानंतर ह्यालाच करू आपण कॉपी आणि इथे करतो मी पेस्ट. फक्त लँडमार्कच्या जागेवर काय राहणार ते सिटी. सिटी नंतर अजून कोणता घ्यायचा डेटा? डिस्ट्रिक्ट घ्यायचा. तो काय जो काय वाटेल तुम्हाला, जो डेटा प्रिंट करा यार. मी जो करतोय म्हणून तोच करू नका. तुम्हाला वाटलंच तर जास्ती करायचं आहे जास्ती करा, तुम्हाला वाटलंच तर कमी करायचं आहे तर कमी करा डेटा प्रिंट. ठीक आहे, की आपल्याकडे कंपल्सरी नाही. तुमची वेबसाईट आहे, उद्या जाऊन तुम्हाला शॉपिंग करायची त्याच्यावर, दुसरं कोण करणार नाही. काय करणार आहे? गोष्ट करणार आहे ना आपण. डिस्ट्रिक्ट नंतर डिस्ट्रिक्ट प्रिंट केलाय, स्टेट घेऊ आपण. स्टेटला कॉपी करू. कॉपी केल्यानंतर डायरेक्ट मी इकडे आलो. इकडे आल्यानंतर एक कोमा देणार मी फक्त, आणि कोमा दिल्यानंतर चुकीचा जागेवर कोमा दिला, आणि लँडमार्कच्या जागेवर मी काय करणार आहे त्याचे प्रिंट डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट नंतर काय आहे? स्टेट आहे का? अरे ते स्टेट नसेल रे. ठीक आहे, तुमचं ऐकू आता. आणि लास्ट मध्ये काय राहतो? कोमा दिला, डॉट देऊन आपला एक लास्ट कोणती व्हॅल्यू, पिन कोड देऊ टाकून. बस एकच. कस्टमर पिन कोड आहे ना, कनिष्ठ पिन कोड आहे, पिन कोड. ओके, आणि इकडे जाऊन आपण काय करणार? आलाय व्यवस्थित डेटा. ठीक आहे ना, त्याचा ऍड्रेस वगैरे प्रिंट झाला आहे युजरचा. आता इथे राहिले काय? अमाऊंट. ठीक आहे, अमाऊंटला आपण कोणताही वर्ड दिलाय की ही राहिली ऑर्डर अमाऊंट. मी इकडे आलो, आणि इकडे आल्यानंतर मी करतो लास्ट मध्ये एक टीडी, आणि टीडी मध्ये आपण एकच व्हॅल्यू प्रिंट करतो. कोणती? इजेसचा सिंटॅक्स ओपन व्हॅल डॉट ऑर्डर अमाऊंट, आणि इजेसचा सिंटॅक्स केला आपण चुकीचा क्लोज. त्याला आपण दुरुस्ती करून घेऊ. ओके, आणि इकडे आल्यानंतर रिप्लेस केलं. आलंय, झाली अमाऊंट शो. आता 0 बी आली काय कायची, की आपले ते आता थोडंसं आपण डायरेक्टली करत होतो त्यामुळे 0 आले. ठीक आहे, आता आपल्याला इथे काय करायची की युजरनी पेमेंट आहे त्याचं, पण त्यांनी मारलंय का नाही ते आपल्याला चेक करायची. त्यासाठी आपण काय टाकलंय की डेटा आपण पाठवलाय की इथे पेमेंट स्टेटस म्हणून. ठीक आहे ना, बरोबर? किंवा आपण इथं अजून टाकलंय की पेमेंट टाईप पाठवलाय, तो पेमेंट टाईप आपण प्रिंट करू तिथे. म्हणजे त्यांनी पेमेंट ऑनलाईन मारलंय की ऑफलाईन मारलंय ते आपल्याला समजेल. की जी काय प्राइस आहे ती प्राइसच्या पुढे मी डॅश देतो, आणि डॅशच्या नंतरच मी काय करतो, सगळ्यात जो काय डेटा आहे तो डेटा मी इथे प्रिंट करून घेतो. मग इक्वल टू व्हॅल डॉट, आणि इजेसचा सिंटॅक्स करू आपण क्लोज. क्लोज केल्यानंतर जाऊन इकडे रिफ्रेश करू. पहिला युजर आहे त्यांनी कसं मारलंय पेमेंट? ऑफलाईन मारलंय. ठीक आहे ना, परत जो काय 5 नंबरचा युजर आहे त्यांनी ऑनलाईन पेमेंट मारलंय. ठीक आहे, आपल्याला दिसतोय एवढा डेटा. बस एवढा डेटा प्रिंट झाला, आणि इथे एक बटन राहणार. कोणतं बटन टाकणार आपण? कोणतं बटन टाकायचं? कोणतं बटन टाकायचं? बरोबर आहे का? डिटेल्स. प्रायव्हेट एक बटन टाकलं आपण, कोणतं? डिटेल्स म्हणून. इकडे जाऊन रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर ते पहिलेच बटन आहे, त्याला कॉपी करू, आणि कॉपी केल्यानंतर डायरेक्टली इथे प्रिंट करावं लागेल, कारण ते फर्स्ट आहे ना आपलं बटनच फर्स्ट लाईन. ठीक आहे, सांगत जा रे यार, तुम्ही लास्टला राईट करतो यार तसं. आणि इकडे जाऊन रिफ्रेश केलंय, आलंय बटन. ठीक आहे, बटनवर क्लिक केल्यावर काय होणार? त्या जो काय ऑर्डर आहे त्या ऑर्डरची काय होणार? इन्फॉर्मेशन आपल्याला शो होणार. बरोबर? ठीक आहे, शो होण्यासाठी आपल्याला काय लागेल? जो काय प्रोडक्ट आहे ते प्रोडक्टची काय लागेल? आयडी लागेल. डेटा तर घेऊन यायला लागेल ना. मग त्याच्या बटनवर क्लिक केल्यावर काय गेला पाहिजे? का आपली आयडी गेली पाहिजे. मग आयडी जाण्यासाठी आपल्याला घेऊ आपण ह्याला अँकर टॅग मध्ये, आणि अँकर टॅग मध्ये राहणार मग HREF, आणि HREF मध्ये आपण काय टाकणार की स्लॅश ऍडमिन. ठीक आहे, स्लॅश ऍडमिन
ऑर्डर किंवा प्रोडक्ट इन्फो करू, ऑर्डर इन्फो करू. ऑर्डर इन्फो स्लॅश देऊन डबल काय करतो, त्याला जो काय आयडी आहे तो आयडी आपण इथे पास करू पॅरामीटर थ्रू व्हॅल डॉट ऑर्डर अंडरस्कोर आयडी आणि इजेचा सिंटॅक्स करू क्लोज. आणि इकडे जाऊन करू रिफ्रेश केल्यानंतर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर 12 नंबरचा आयडी पास झालाय. कोणत्या URL ला गेलाय, ऑर्डर इन्फोला. मग जी काय ऑर्डर इन्फो URL आहे ती URL आपण बनवून घेणार कुठे, की ऍडमिन मध्ये. आणि ऍडमिन मध्ये आल्यानंतर मी एक URL बनवतो, राऊट डॉट गेट, बरोबर. आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये स्लॅश ऑर्डर इन्फो कोमा देऊन एक फंक्शन, आणि फंक्शनला नाव राहणार, फंक्शन मध्ये 2 राहणार, एक रिक्वेस्ट राहणार, दुसरी काय राहणार, फंक्शन घेतो. फंक्शन मध्ये 2 गोष्टी, एक राहणार रिक्वेस्ट, दुसरी राहणार रिस्पॉन्स. जो काय रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स करू आपण रेंडर. की रेंडर कोणती फाईल करणार इथे, की ऍडमिनच्या आतमध्ये आमची कोणती फाईल राहणार, ऑर्डर अंडरस्कोर इन्फो डॉट इजेस. ही जी काय फाईल असणार ती फाईल रेंडर होणार. आणि जी काय फाईल आहे ती फाईल आपण ऍडमिनच्या आतमध्ये बनवून घेऊ. एकदा ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये ऑर्डर इन्फो नावाची फाईल बनवली. त्या फाईल मध्ये 2 गोष्टी राहणार. पहिली गोष्ट काय राहणार, नाव बार आणि फुटर, नाव बार डॉट EGS. दुसरी गोष्ट कोणती राहणार, की फुटरला पण इम्प्लिमेंट करून घेऊ आपण फुटर. ठीक आहे. आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केले काय आहे, की आपण आयडी कॅच केला, त्या आयडी कॅच केल्यामुळे आपल्याला तो डेटा भेटला नाही. मग आयडी कॅच करण्यासाठी स्लॅश कोलन ऑर्डर अंडरस्कोर आयडी देतो. आणि इकडे जाऊन एकदा रिफ्रेश करू की जे प्रॉपर आपल्याला वर्क होईल. आलाय त्या पेजला, कोणत्या पेजला आलाय, ऑर्डर इन्फो आलाय. ठीक आहे. म्हणजे काय, की युजर काय करणार, डिटेल क्लिक केल्यावर जे काय प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची काय होणार, इन्फॉर्मेशन शो होणार. कोणाला, ऍडमिनला होणार, जो काय दुकानदार आहे तो. मग जी काय आपले इन्फॉर्मेशन शो होणार, म्हणजे कशी होणार इन्फॉर्मेशन शो, की जसं आपण युजरला दाखवलंय की ही आपल्याला युजरला शो होती प्रिंट. ठीक आहे. त्याच पद्धतीने काय होणार, की ऍडमिनला पण शो होणार. मग ऍडमिनला शो करण्यासाठी आपण काय करू, ती डिझाईन घेऊन येऊ. कोणतं पेज होतं ते, ऑर्डर इन्फो म्हणून होतं ना, बरोबर ना, ऑर्डर इन्फो पेज होतं ना. त्या ऑर्डर इन्फोला मी करतो पेजला कॉपी आणि त्याला करतो डायरेक्टली कुठे पेस्ट. जी काय ऍडमिन मध्ये आहे ऑर्डर इन्फो त्याला करतो पेस्ट जाऊन. आणि इकडे जाऊन करतो मी एकदा ऍडमिनला रिफ्रेश केल्यानंतर ऑर्डर डेटा इज नॉट डिफाईन. ठीक आहे. डेटा पाठवला नाही त्यामुळे एरर भेटला आहे. मग त्याला आपण डेटा पाठवू. डेटा कोणता लागणार आहे त्याला, की 2 डेटा लागणार आहेत. की जसं आपण ऑर्डर लिस्ट, ऑर्डर इन्फो पेज कुठे, व्यू प्रोडक्ट नंतर ऑर्डर लिस्ट स्टेटस. ठीक आहे. हा 2 डेटा लागणार आहे. हा 2 डेटा लागणार आहे. मी ह्यालाच करतो एकदा कॉपी करू आणि जाऊन डायरेक्ट इथे पेस्ट करून टाकू. बस, जास्ती काही डोकं नाही. ऑर्डर आयडी तर भेटते आपल्याला इथून, ऑर्डर आयडी नाही दिसता की ऑर्डर किती आयडी द्यायला लागेल. ठीक आहे. आणि जो काही डेटा भेटते तो डेटा आपण ओबीजी मध्ये पास करून देऊ. याला कोमा देऊन एक ओबीजी घेऊ. आणि इकडे जाऊन एकदा रिफ्रेश केल्यानंतर एरर झाला नाही सॉल्व. काय म्हणतंय, ऑर्डर डेटा इज नॉट डिफाईन. तरी पण डेटा व्हेरिएबल ठीक आहे, गलत व्हेरिएबल आपण डेटा घेऊन आलो म्हणून. कुठे ऑर्डर डेटा आहे का इथे, युजर मध्ये आहे ना. ठीक आहे, सॉरी, युजर मध्ये शोधायला लागेल आपल्याला. कुठे युजर मध्ये क्रिएट, आपण लॉग इन, चेकआउट नंतर ऑर्डरच्या नंतर आपण डेटा आणलाय ना, हे आहे का, ऑर्डर डीटी, ऑर्डर डेटा, अमाऊंट वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, हाच डेटा आहे. युजरची जी काही URL आहे ती URL मी करतो डायरेक्टली कॉपी आणि जाऊन ऍडमिन मध्ये करू आपण ही पेस्ट. म्हणजे तोच डेटा लागतो ना आपल्याला, मग त्यासाठी मी तोच डेटा फक्त पास करतो. ठीक आहे. जो काय आयडी भेटणार आपल्याला कुठून भेटणार, रिक्वेस्ट डॉट पॅरम मधून भेटणार. ठीक आहे. ती क्युरी केली रन, त्यातला डेटा कुठे आला, ऑर्डर डेटा मध्ये आला. आणि जो काय ऑर्डर डिटेल आहे तो ऑर्डर डिटेल टेबल मधून आहे. बस, ती क्युरी केली रन. आणि इथे पण आपण, ठीक आहे, कंपनीचा डेटा लागतोय का, ह्या पेजला गरज नाही ना कंपनीचा, आहे ना. मग या कंपनीला करू आपण डायरेक्ट रिमूव्ह. परत ही लॉग इन व्हेरिफिकेशनची गरज आहे का, ह्याची बी गरज नाही. अजून काय ऑर्डर डिटेल कंपनी
डेटा पण ह्याची पण गरज नाही, हे रिमूव्ह केलं. मग इथून काय पाठवलं, ऑर्डर डेटा आणि ऑर्डर डिटेल. आणि इकडे जाऊन आपण करू एकदा रिफ्रेश केल्यानंतर ओबीजे पास नाही केला का, ठीक आहे, कोमा देऊन ओबीजे पास करून घेऊ. कोमा घेतला आणि ओबीजे नंतर इकडे जाऊन रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर एरर झालाय सॉल्व. आणि जे काय आपलं प्रिंटचं होतं पेज, की प्रिंटचं पेज आपल्याला भेटलंय, ठीक आहे ना. आता थोडीशी डिझाईन करून टाकू. ही प्रिंटचं बटन थोडीशी आता डिझाईनचा पार्ट आहे थोडा, ठीक आहे. मग डिझाईनचा पार्ट असल्यामुळे आपण जाणार ऑर्डर इन्फो मध्ये. ऑर्डर इन्फो मध्ये काय, ह्या बटनला इश्यू होतोय, ठीक आहे. बटनचं ते आपण सॉल्व करून टाकू. प्रिंटचं बटन याला अरे उचलू याला आतमध्ये टाकू. आतमध्ये टाकल्यानंतर प्रिंटचं बटन आलंय व्यवस्थित का नाही आलं, नाही आलं. परत ह्याला कॉपी याच्या अजून आतमध्ये टाकू. झालंय व्यवस्थित, ठीक आहे. बाहेरच राहून देऊ. कुठे कलर दिलाय का त्याला, कलर दिला आहे, स्टाईल मध्ये बघायची का, ठीक आहे. 2 मिनिटात बघा. त्याचा फक्त कलर सक्सेस नंतर क्लास पॅनल बॉडी म्हणून दिलाय, ठीक आहे ना. कॉपी याला फाइंड आणि पेस्ट, ठीक आहे. इथे कलर दिलाय बॅकग्राऊंड, तो मी फक्त कलर काय करतो एकदा रिमूव्ह करतो. आलंय व्यवस्थित. आणि जो हा कंटेनर आहे, कंटेनरला कलर देऊ आपण. कलर कोणता देणार त्याला, बॅकग्राऊंड कलर व्हाईट देऊ त्याला, ठीक आहे ना. ऍज इट इज जी आहे डिझाईन आपण ती डिझाईन घेऊन आलो. पुढे दिला याला कलर, कंटेनर कोणता आहे, ब्लॅक कलर दिलाय का, अरे यार कोणता कंटेनर आहे तो, बॉडी पॅनल म्हणून आहे. कोणता हा, ह्याला द्यायची ना. स्टाईल घेतलाय, स्टाईल टॅग घेतलाय, सॉरी. स्टाईल टॅगच्या आतमध्ये मी करतो बॅकग्राऊंड कलर व्हाईट. आणि इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. आलाय कलर, ठीक आहे. थोडा याला मार्जिन वगैरे द्यायची. कुठे पॅडिंग देतो, ठीक आहे. मार्जिन नाही देत, पॅडिंग देतो. पॅडिंग आपण देऊ याला 20 पिक्सल. आणि इकडे जाऊन करू एकदा रिफ्रेश. आलाय प्रिंट व्यवस्थित, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. कॉल थोडं व्यवस्थित बनवून थोडीशी डिझाईन थोडीशी चेंज करतो, बाकी काही नाही. जो काय टेक्स्ट सेंटर आहे, टेक्स्ट सेंटरला मी करतो इथे रिमूव्ह आणि इकडे करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर जो काय आदला कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंटला करू आपण कंट्रोल X आणि मी इथे राईट करतो H3 आणि H3 मध्ये राहील तो कॉन्टेंट सगळा. जो काही सम आहे त्याला पण आपण समला H3 मध्येच राईट करू. H3 घेतलं आणि H3 मध्ये हा कॉन्टेंट टाकला आणि इकडे जाऊन आपण काय करू रिफ्रेश करू. झालंय व्यवस्थित, थोडं मोठं दिसतंय, ठीक आहे. जी खालची लाईन आहे ती लाईन पण रिमूव्ह करू. लाईन कुठे राईट केली आपण, फुटर TR कुठे घेतलाय का कुठे HR केला का, ठीक आहे. जाऊ द्या, जे आहे ते व्यवस्थित राहून देऊ. प्रिंटचं आपलं दिसतंय, ठीक आहे ना. आणि प्रिंटवर क्लिक केल्यावर काय होणार, जी काय प्रिंट आहे ती प्रिंट आपल्याला शो होणार. आता ते खाली पार्ट येतोय त्याचा अर्थ तुम्हाला माहिती काय येते, ठीक आहे. ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इकडे जाऊन बॅक आलो. बॅक आल्यानंतर आपण गेलो डिटेलवर आल्यानंतर त्या प्रोडक्टची डिटेल आली, ठीक आहे, ठीक आहे. आता कंटेनर फ्लुइड काढून टाकू यार, थोडस डल्ड वाटतंय मला. कुठे कंटेनर दिलेला, रोच्या आतमध्ये आणि रोच्या आतमध्ये हा इथे कंटेनर दिलाय. कंटेनर फ्लुइड करू. फ्लुइड केल्यानंतर ओके, ठीक आहे. थोडस बटन ओके बरं. आणि जे काय प्रिंटचं बटन आहे त्या प्रिंटच्या बटनला मी कलर थोडा चेंज करतो. आणि सक्सेस दिलाय, सक्सेसच्या जागा कोणता देऊ मी, कोणता देऊ, आहे का असा कोणता तरी कलर सेकंडरी म्हणून, ठीक आहे. आता आपण एवढी इन्फॉर्मेशन दाखवली. इन्फॉर्मेशन मध्ये मी अजून काय दाखवतो, ऑर्डर स्टेटस कोणता आहे आता सध्या पेंडिंग आहे, ठीक आहे ना. ऑर्डर स्टेटस कोणता आहे पेंडिंग आहे. आता यामध्ये आपण अजून बटन ऍड करतो. जसं की मी बटन ऍड करतो की हा बटन आहे, बटनच्या नंतर अजून एक बटन राहणार, अजून एक बटन राहणार. आता हे बटन घेतलेत तर का भेटलेत बटन, ठीक आहे. आता आपण इथे बनवले, पहिलं कोणतं बटन राहणार,
म्हणजे याचा अर्थ आता काय आता हे रिटर्न बटन आहे, रिटर्न बटनावर क्लिक केल्यावर प्रोडक्ट काय होणार, तो रिटर्न मध्ये जाणार. म्हणजे कसं की आपण इथं ऑर्डर्स बनवले, ऑर्डरच्या मध्ये कुठे जाणार, डायरेक्ट तो रिटर्न मध्ये येणार ना तो प्रोडक्ट डायरेक्टली. सध्या कुठे येतो, स्टेटस कोणता आहे त्याचा, डिटेल मध्ये आलं, डिटेल मध्ये मी रिजेक्ट बटनावर क्लिक केलं की त्याचा स्टेटस काय होणार, रिजेक्ट होणार. ठीक आहे, मग जसं काही आपल्याकडे जे सगळे आहेत ते सगळे बटन बनवून घेणार. रिटर्न आहे, सॉरी रिजेक्ट बोलवतो तुम्ही. त्यानंतर कोणता कीवर्ड, रिजेक्ट आहे आपल्याकडे, रिजेक्ट नंतर कोणता बटन येणार, कॅन्सल. कॅन्सलवर क्लिक केलं की तो प्रोडक्ट कॅन्सल होऊन जाणार. इकडे पण आपण कॅन्सल करू, प्रिंट नाही झालं का, ठीक आहे. पुढे कॅन्सल, कॅन्सल नंतर अजून काय राहणार बटन, डिलिव्हर. ओके, पेंडिंगचं बटन टाकणार का आपण, का बरं नाही टाकणार, बाकीचे सांगा की यार, बोला तुम्ही, एकच बोलतोय. पेंडिंगचं बटन का नाही टाकणार आपण, कारण आपण डिफॉल्ट सेट केलाय ना त्याला, त्याचे डिफॉल्ट काय केले आपण. ठीक आहे, काय झालं इथे, रिटर्न झाले, कोणतं बटन आहे आपल्याकडे, ठीक आहे. डिस्पॅच, डिस्पॅच नंतर रिटर्न आपल्याकडे डबल झाला आहे, त्या रिटर्नला डबल, रिटर्नच्या जागा कोणतं आहे, डिलिव्हरी. आले सगळे बटन, राहिले कोणतं, झालेत ना सगळे बटन, राहिले कोणतं बटन, नाही ना. ठीक आहे, ठीक आहे. टेक्स्ट सेंटर आहे, टेक्स्ट सेंटर जागा मार्जिन टॉप 4 आणि इकडे जाऊन करू आपण थोडंसं रिफ्रेश. आले बटन खाली, प्रिंटवर क्लिक करणार, प्रिंट निघणार. ठीक आहे, जे काय आयकॉन आहे ते आयकॉन मी करतो रिमूव्ह, बाकीच्या आयकॉनला ते वेगळे आयकॉन लागणार ना. ठीक आहे, तुम्ही आयकॉन टाकून घ्या ते, प्रिंटवर क्लिक केलं प्रिंट निघणार. ठीक आहे, आणि कॅन्सलवर क्लिक केल्यावर तो प्रोडक्ट काय होणार, कॅन्सल मध्ये जाणार. रिजेक्टवर क्लिक केल्यावर रिजेक्ट मध्ये जाणार. ठीक आहे, हा खंडा समजतोय. ठीक आहे, ऑन क्लिक सगळ्यांना गरज नाहीये, ती आपण करू डायरेक्टली रिमूव्ह आहे की ना, बाकीच्या बटनला गरज नाही ना. ठीक आहे, आणि इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर त्यांची कलर चेंज करू. कलर मी कोणता करतो इथे, डिलिव्हर. डिलिव्हरला आपण कोणता द्यायचा, कोणता द्यायचा डिलिव्हरला, द्यायचा सक्सेस. डिलिव्हरला सक्सेस देऊ, रिजेक्टला डेंजर. ओके, इकडे जाऊन रिफ्रेश करू. ओके, 2 बटन कलर आले. अजून सांगा बरं, अजून कोणता कलर. कॅन्सलला इन्फो द्यायचा का रिटर्नला इन्फो द्यायचा, डिलिव्हरला सक्सेस दिला आहे, डिस्पॅचला इन्फो देऊ आपण. ठीक आहे, इन्फो दिल्यानंतर वाटतं व्यवस्थित, ठीक आहे, व्यवस्थित दिसतंय थोडंफार. सेकंडरीच्या जागेवर कॅन्सलला मी प्रायमरी करतो. प्रायमरी, ओके, आणि इकडे जाऊन रिफ्रेश करू. ओके, प्रायमरी आला. रिटर्नला कोणता द्यायचा कलर, कोणता द्यायचा, वॉर्निंग द्यायची, एखादा सांगा दुसरा. ठीक आहे, कलरचं काय नाही, तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, आलेत बटन. आता कॅन्सलवर क्लिक केल्यावर काय होणार, तो प्रोडक्ट कॅन्सल मध्ये जाणार. रिजेक्टवर क्लिक केल्यावर रिजेक्ट होणार. रिटर्नवर क्लिक केल्यावर रिटर्न मध्ये जाणार. ठीक आहे, मग त्यासाठी आपल्याला ते प्रोडक्ट रिटर्न वगैरे करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, त्या ऑर्डरची आयडी लागणार आहे. जो काय हा प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची आयडी लागणार आहे ना. मग त्या आयडी पास करण्यासाठी मी इथे काय करतो, जे बटन आहे त्या बटनच्या जागी मी अँकर टॅग घेतो, बरोबर. आणि अँकर टॅग मध्ये काय राहणार, काय गोष्ट राहते की HRF, आणि HRF मध्ये आपण काय पाठवणार, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये. ठीक आहे, काय पाठवणार की ट्रान्सफर करू. ठीक आहे, ट्रान्सफर ऑर्डर, ऍडमिनच्या आतमध्ये काय करणार आपण, ट्रान्सफर ऑर्डर स्लॅश त्या प्रोडक्टचा काय करणार आपण, व्हॅल नाही राहणार इथे, की आपण डेटा कशात पाठवलाय, ऑर्डर डेटा मधला 0 इंडेक्स नंबर मधला डेटा, का 0 नाही, 0 मधला ऑर्डर अंडरस्कोर आयडी, निचेचा सिंटॅक्स केला मी प्लस. आणि इकडे जाऊन करू आपण एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं मी प्रोजेक्ट करतो, रिटर्न, रिटर्नला क्लिक केल्यानंतर प्रोडक्ट कुठे गेला, ट्रान्सफरला गेला, ट्रान्सफर ऑर्डर आणि त्याचा आयडी गेला. ठीक आहे,
जसं मी डिस्पॅचवर क्लिक केलं, डिस्पॅचवर क्लिअर, ऑर्डर पुढे गेला, ट्रान्सफर केला आणि त्या प्रोडक्टची काय गेली, आयडी गेली. ठीक आहे, ठीक आहे. एवढा डेटा जातोय. ह्या डेटा बरोबर मी अजून काय पाठवतो, ऑर्डर ट्रांसफर. ये काहीतरी गलत हो रहा है, फिर ऐसा मुझे लग रहा है. ठीक आहे, आयडी पाठवली. आयडी बरोबर मी अजून एक पाठवतो गोष्ट, की कोणती गोष्ट पाठवणार मी, स्टेटस पाठवणार. स्टेटस कोणता राहणार मग, की पॅरामीटर तिथूच पाठवणार. पहिलं काय राहणार, कॅन्सल. दुसरे ह्याच्यावर गेल्यावर रिजेक्ट. ठीक आहे, रिजेक्ट नाही येणार मला असं वाटतंय. ट्रान्सफर ऑर्डर ट्रान्सफर केल्यानंतर ठीक आहे, HRE आपण ट्रान्सफर ऑर्डर करतो, जो आयडी आहे तो आयडी आहे पास. ठीक आहे, आपण एवढं तर कॅच करून घेऊ पहिलं. आणि इकडे आल्यानंतर जी काही URL आहे ट्रान्सफर ऑर्डरची, ऑर्डरची URL मी बनवून घेतो. कुठे बनवणार, ऍडमिन मध्ये. ऍडमिन मध्ये आल्यानंतर एक राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश ट्रान्सफर ऑर्डर मध्ये आपण पहिली काय गोष्ट पाठवली, ऑर्डर अंडरस्कोर आयडी पाठवली आणि कॉमा देऊन मी असिंग राईट करतो. असिंग नंतर फंक्शन मध्ये काय राहणार, पहिली एक रिक्वेस्ट, दुसरं काय राहणार रिस्पॉन्स. जो काय रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स आपण करू इथे सेंड करू. डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आलाय. तो डेटा मी फक्त काय लिहिलं, प्रिंट केला आणि इकडे जाऊन रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्यानंतर ऑर्डर आयडी भेटलाय. ठीक आहे ना, ऑर्डर आयडी भेटल्यानंतर जसं आपल्याला ऑर्डर आयडी भेटलाय की मी रिजेक्ट वर क्लिक केलं की रिजेक्टला गेलं पाहिजे ना. ठीक आहे, आता ऑर्डर आयडी पाठवले. ऑर्डर आयडी बरोबर आपण एक अजून गोष्ट पाठवणार की स्टेटस पाठवणार. मग मी काय करतो, स्लॅश दिला. स्लॅश दिल्यानंतर ठीक आहे, सगळ्यांना स्लॅश दिला. स्लॅश दिल्यानंतर जो काय पॅरामीटर थ्रू मी काय करतो, सगळ्यांना तो आयडी पॅरामीटर थ्रू त्यांचा जो काही स्टेटस आहे तो स्टेटस मी देतो पास. ठीक आहे, कॅन्सल. जो काय स्टेटस आहे त्यांचा स्टेटस मी पास केला आणि पास केल्यानंतर ऍडमिन मध्ये मी करतो इथे कॅच. ऑर्डर नंतर अजून काय पाठवले आपण, स्लॅश कोलन स्टेटस पाठवतो. स्टेटस पाठवले. स्टेटस पण येतोय का चेक करू आपण. इकडे जाऊन रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर काय डेटा नाही भेटला. इकडे आलो. इकडे आल्यानंतर मी करतो रिटर्न केल्यानंतर काय काय जातंय, स्टेटस गेलाय रिटर्न मध्ये. ठीक आहे ना, आणि आयडी भेटलाय. मग आता फक्त काय करायचं, आपल्याला अपडेट करायचा डेटा. काय करायचं, स्टेटस त्या प्रोडक्ट ह्या जो काय 13 नंबरचा प्रोडक्ट आहे त्याचं आपण काय अपडेट करणार, स्टेटस अपडेट करणार. मग स्टेटस अपडेट करण्यासाठी इथेच येणार आणि इथे आल्यानंतर मी करतो इथे इफ मध्ये राईट. इफ मध्ये रिक्वेस्ट डॉट पॅरम. ठीक आहे, आधी काय करू, जो काय स्टेटस आहे तो स्टेटस आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोर करू. स्टेटस इक्वल टू रिक्वेस्ट डॉट पॅरम डॉट, त्यामधून आपल्याला काय घ्यायचंय, स्टेटस कॅच करायचा आहे. ओके, आणि स्टेटस आपण इथे मॅच करणार फक्त. ठीक आहे, स्पेलिंग चुकली का, वरती बी चुकली ना, STUTUS बरोबर, STTUS असं आहे का स्टेटस. ठीक आहे, आणि जो काही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये देऊ टाकून. ठीक आहे, चेंज करायला कॉपी केल्यानंतर कंट्रोल D करून इथे पेस्ट करून टाकतो. ठीक आहे, आणि इथे पण पेस्ट. स्टेटस इक्वल टू काय आला, काय पाठवलं इथं की स्टेटस इक्वल टू कॅन्सल आलं. तर प्रोडक्टचं काय अपडेट होणार, की जी काय मी क्युरी सांगा ती क्युरी काय करायची, तो रन करायची. मग इथे आपण क्युरी कोणती राईट करणार, वॅर SQL इक्वल टू टिल्ट, आणि काय अपडेट करायची आपल्याला, ऑर्डर स्टेटस अपडेट करायची. मग त्यासाठी काय अपडेट कोणता, ऑर्डर जो काय टेबल आहे त्या टेबल मधून आम्हाला सेट करायची. सेट काय सेट करणार आपण, ऑर्डर, बरोबर असंच आहे का स्टेटस, आपण ऑर्डर स्टेटस केले. कुठे 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 आपण इथं राईट केलं. जो काय त्याचा ऑर्डर स्टेटस आहे तो स्टेटस काय करतो आता, अपडेट कर. काय अपडेट करणार, जो काय स्टेटस मध्ये आलाय तो स्टेटस मध्ये अपडेट करून टाक. आता आपण हे स्टेटस व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय, तर ही क्वेरी काय होणार, डायरेक्ट इथे
आणि कोणाचा करायची, कोणाचे करायची, जो काय आपल्याला आयडी भेटलाय, कोणता ऑर्डर आयडी भेटलाय, की आपण पॅरामीटर मधून तो आयडी चा डेटा काय करतो, अपडेट कर. बस एवढंच क्युरी एक राईट राहणार. सॉरी, डॉलर मध्ये आयडी कशात आलाय, की आयडी आपण कॅच करून घेऊ. पॅरामीटर मधूनच आलाय ना ऑर्डर आयडी. याला पण एक कीवर्ड देतो की ऑर्डर आयडी, आणि इथे आपण ऑर्डर आयडी देऊ पास. आणि ही क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला आपण काय करणार, रन करू देऊ. वॅर डेटा इक्वल टू वेट EXE मध्ये आपण काय करणार, SQL पास करून देऊ. आणि डेटा मी करतो इथे सेंड करतो. ठीक आहे, सेंड केल्यानंतर जाऊन इकडे रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर काय आले, क्युरी इज का बरं. ठीक आहे, इकडे जाऊन रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर आपण कोणतं केलं, रिटर्न. रिटर्न अरे कोणतं स्टेटस कोणता आहे, कॅन्सल आहे. ठीक आहे, कॅन्सल. मी इकडे आलो, कॅन्सल वर क्लिक केलं. कॅन्सल वर क्लिक केलं, काहीतरी डेटा इन्सर्ट झाला. ठीक आहे, आता मी इकडे आलो. इकडे आल्यानंतर रिफ्रेश करू. ऑर्डर मध्ये आलो, ऑर्डर मध्ये मी कॅन्सल वर क्लिक केलं. कॅन्सल मध्ये किती डेटा आहे, आला ऑटोमॅटिकली एक डेटा, कॅन्सल झालेला डेटा. ठीक आहे ना. आता कॅन्सल झालंय, कॅन्सलचं आपण केलं, जसं कॅन्सलचं केलंय तसं आपल्याला प्रत्यक्ष ह्याचं करावं लागेल. मग प्रत्येक ह्याचं करावं लागेल तर कसं, की ते इल्स येणार, आणि इल्स मध्ये काय राहतं, परत इल्स नंतर इफ राऊंड ब्रॅकेट मध्ये जी काय आपण इथे क्युरी केली राईट, तीच क्युरी काय राहणार इथे पण, फक्त त्याचं कॅन्सलच्या जागी काय राईट करणार आपण, रिजेक्टेड. कॉपी करा आणि ऍडमिन मध्ये जाऊन काय करा, इथे पेस्ट करा. ठीक आहे, आणि ही जी एक क्युरी राहणार, सेम क्युरी राहणार, फक्त क्युरीच्या जागेवर काय चेंज होणार, इथे ऑर्डर स्टेटस जागेवर व्यवस्थित होत आहे असं. ठीक आहे, आणि इकडे झाल्यानंतर मी इकडे करतो रिफ्रेश केल्यानंतर मी या प्रोडक्टला केलं क्लिक, व्ह्यू प्रोडक्ट, आणि आपण रिजेक्टचं केलं. रिजेक्टवर क्लिक केल्यानंतर डेटा काहीतरी इन्सर्ट झालाय. आता जो काही कॅन्सलचा प्रोडक्ट होता त्या कॅन्सल मध्ये काय, आता कॅन्सल नाही झाला, तो आता कुठे गेला, रिजेक्ट मध्ये गेलाय. कुठे रिजेक्टेड आलाय, तो रिजेक्ट मध्ये प्रोडक्ट तोच. आता जसं आपण एकाला राईट केले तसं प्रत्येक ह्याला राईट करू. ठीक आहे ना. ह्याला करतो कॉपी केल्यानंतर आपल्याकडे ह्याला करू पेस्ट, ह्याला पण करू पेस्ट, आणि ह्याला पण करू पेस्ट. आता हा कशासाठी राईट झालाय, रिजेक्ट साठी झालाय. रिजेक्ट नंतर काय, ठीक आहे, तीन गोष्टी राहिल्या. तीन गोष्टी मी करतो कंट्रोल, कॉपी केलं, आणि कॉपी केल्यानंतर आलो मी ऍडमिन मध्ये. ऍडमिन मध्ये आल्यानंतर ही पहिली रिजेक्ट साठी झालंय, रिजेक्ट नंतर कॅन्सल, रिजेक्ट, आणि त्यानंतर बाकीच्या जी गोष्टी राहिल्या त्याला मी करतो पेस्ट. इकडे येऊ, इकडे आल्यानंतर रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर मी व्ह्यू गेलो, एखादा प्रोडक्ट मला डिलिव्हर करायचा आहे, झाला काहीतरी डेटा इन्सर्ट झाला, आणि तो प्रोडक्ट कुठे गेला, आता डिलिव्हर मध्ये गेला. ठीक आहे, बघू शकता कुठे आपल्या ऑर्डर्स मध्ये आलो, आणि मी डिलिव्हर आला, तो डिलिव्हर मध्ये प्रोडक्ट व्ह्यू डिटेल गेलं, त्याचा स्टेटस कोणता झाला, आता डिलिव्हर झाला. तो युजर साईडला गेला, युजर साईडने पाहिलं तरी तिकडे काय झालं, स्टेटस आता डिलिव्हर झाला. ठीक आहे, कॉन्सेप्ट समजतोय. आता डिलिव्हर तर झालाय. आता डिलिव्हर झाल्यानंतर आपल्याला आपण डेटाबेस मध्ये स्टोअर करताना त्यांची डेट पण घेतली ना, तो डिलिव्हर झालाय पण कोणत्या डेटला झालाय ते पण आपण स्टेटस घेतलाय. मग तो पण स्टेटस अपडेट करण्यासाठी काय करा तुम्ही, की वेअर नंतर अजून आपल्याला कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर काय करणार तुम्ही, इथे कॉमाच असतो ना का नाही, ठीक आहे, कॉमा असतो. कॉम्यामध्ये सांगा तुम्ही की ऑर्डर डेट किंवा डिस्पॅच रिजेक्टेड डेट, ठीक आहे, सॉरी कॅन्सल डेट असं आपण केलेलं, कॅन्सल आणि अंडरस्कोर डेट घेऊ. ठीक आहे, डेट कोणती घेणार, इक्वल टू डबल कोड मध्ये डॉलर मध्ये आपण सांगणार टुडे. ठीक आहे, आणि टुडे आपण कुठे बनवणार, की याच्या बाहेर बनवून घेऊ. वॅर टुडे इक्वल टू टुडेची आपण डेट कशी बनवतात, डेट असं काहीतरी होतं, कसे बनवतात, की आपण युजर साईडला बनवले ना कुठेतरी, कुठे बनवले, हे बनवले, ह्यालाच करून आपण कॉपी, आणि ऍडमिन मध्ये जाऊन टाकतो, पेस्ट करून टाकू. ठीक आहे, जसं आता स्टेटस आपण कॅन्सल डेट घेतली, कॅन्सलची डेट जशी घेतली तशी आपण कसं काय करणार, बाकीच्याची पण डेट करून, म्हणजे त्यांची डेट बी होईल ना, कधी तो कॅन्सल प्रोडक्ट झालाय त्याची आपल्याला काय भेटेल, डेट भेटून जाईल. बस एवढंच आहे.
कॉमा नसतो वाटतंय ना, कॉमा असतो. काय असतो, दोन व्हॅल्यू आपल्याला अपडेट करायचे असले कॉमा असतो का नसतो? सेपरेशन साठी कॉमा असतो. ठीक आहे, रिजेक्ट कॉपी करू, रिजेक्ट डेट आहे मध्ये, त्यानंतर रिटर्न डेट, तो प्रोडक्ट कधी रिटर्न झाला, डिलिव्हर, कॉपी केल्यानंतर डिलिव्हर डेट आणि डिस्पॅच. आता हे वर्क कसं होते तुम्हाला ते सांगतो. ठीक आहे, इकडे येऊ आपण. इकडे आल्यानंतर काय आपलं पहिलं प्रोडक्ट बाय डिफॉल्ट पेंडिंग मध्ये जाणार. ठीक आहे ना, पहिला प्रोडक्ट कुठं जातो, पेंडिंग मध्ये जातो. पण आता दुकानदार आल्यानंतर दुकानदाराकडून झालाय तो प्रोडक्ट पॅकेज झाल्यानंतर तो काय करणार, डिस्पॅच करणार. डिस्पॅच झाल्यानंतर काहीतरी डिस्पॅच झाला. आता तो जो काय प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट कुठे गेला, आता जी काय डिस्पॅच मध्ये गेला, आला तो डिस्पॅच मध्ये. मग डिस्पॅच मध्ये आल्यानंतर तो प्रोडक्ट झालाय आता डिलिव्हर झाल्यानंतर डिलिव्हर क्लिक करणार. ते प्रोडक्ट कुठे गेला, आता डिलिव्हर मध्ये गेला. पण डिलिव्हर मध्ये गेल्यानंतर जसं काय होतंय की आपण स्टेटस घेतलंय ना, स्टेटस मध्ये आला कॅन्सल, तर कॅन्सलची क्युरी रन होणार, बरोबर ना. त्यानंतर ऑर्डर मध्ये आलं रिजेक्टची क्युरी रन होणार. एकच क्युरी रन होणार, जी क्युरी इफ मध्ये टाकलं, कळलं ना, कंडिशन मध्ये. आता लास्ट काय राहील आपलं, युजरला रिडायरेक्ट करायचे. रिडायरेक्ट कुठे करणार आपण, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट कुठे करणार आपण, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये. ऍडमिनच्या आतमध्ये कुठे रिडायरेक्ट करायचं, जो काय स्टेटस आलाय त्या स्टेटसला करायचं. कोणती URL, ऑर्डर इन्फो. ठीक आहे, ऑर्डर इन्फो नाही करणार आपण, की ऑर्डर लिस्टला करू आपण. ठीक आहे, ऑर्डर लिस्टला करू आपण. ऑर्डर लिस्ट मध्ये प्लस देऊन कोणत्या ऑर्डर लिस्टला पास करणार, जो काय स्टेटस आहे तो स्टेटस देऊ, अटॅच करू. म्हणजे जो काय प्रोडक्ट कॅन्सल, अरे काय स्लॅश राहिला का, ठीक आहे. आणि इकडे जाऊन करू आपण रिप्लेस, नाही आता बॅकच यायला लागेल. म्हणजे आता मी कोणत्या पेजला आहे, प्रोडक्ट इन्फो पेजला आहे. ठीक आहे, गेलो मी पेंडिंग मध्ये गेल्यानंतर जो काय प्रोडक्ट आहे लास्ट वाला, डिलीट मध्ये आलो, डिटेल मध्ये आल्यानंतर डिलिव्हरी क्लिक केलं. आता कुठं आलो मी, डायरेक्टली डिलिव्हरी लिस्ट मध्ये आलो, बरोबर ना. डायरेक्ट मी रिडायरेक्ट कुठे होतोय, रिजेक्ट मध्ये गेल्यानंतर रिजेक्ट मध्ये डायरेक्ट मी कुठे येतोय, का बरं येतोय, जो काय स्टेटस आहे तो स्टेटसचा अटॅच होऊन काय होतोय, आपण रिडायरेक्ट होतो. ठीक आहे, म्हणजे जो प्रोडक्ट आपण क्लिक करतो, जसं की आपण त्याचा स्टेटस क्लिक करतो, मी कॅश कॅन्सल वर केलं, कुठं आलो मी, कॅन्सल लिस्टला आलो. अजून गेलो इकडे प्रिंट काढायचं म्हणजे प्रिंटचं काही नाही, रिजेक्ट लिस्ट होईल. रिटर्न आलो, रिटर्न मध्ये डिस्पॅच वर आलो, आणि त्याची डेट तर चेंज होत चालते बॅकिंगला, बरोबर. बस एवढाच कॉन्सेप्ट आहे. ऑनलाईन मेंबर्स काय अडचण आहे का एवढ्यात, सांगा बरं मला आता. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो अजून, की बरी काय झालं, कोणत्या डेटचं, ही डेट का तुम्ही तर करू शकतात ना यार. जिथे डेट आपण काय केली की बाय डिफॉल्ट सेट केली ना, तिथे ऍक्च्युअल टुडेची डेट होत नाहीये. तुम्ही ते चेंज करू शकणार, एक जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे, तुम्ही चेंज करू शकता डेट. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स कुणाला काय अडचण आहे का एवढ्यात, ओबीजे पास नाही केलं, ठीक आहे, ते मागायचं. मला एवढं सांगा बरं मग, ऑफलाईन मध्ये मेंबर्स लक्ष द्या 2 मिनिटे. ओके, तुम्हाला मी काम सांगतो आता काय सांगायचे, की युजर मध्ये तुम्हाला काय करायची, की आता ही ऍडमिन साईट झाली ना. ठीक आहे, आता युजर साईडचं काम काय राहिले तुम्हाला ते सांगतो. आता युजर साईड मध्ये काय करा, युजर येतो, युजर काय करतो, पहिल्यांदा आल्यानंतर लॉग इन करतो. ठीक आहे, तुमचं काम सांगतो, तुम्हाला होम करायचं, 1 2 3 4 5 असा पासवर्ड टाका. मग जसं आपण काय केलंय, कार्डचं पेज दाखवले, लॉग इनचं पेज दाखवलंय, इथं तुम्ही काय करा, प्रोफाईलचं पेज दाखवा. ठीक आहे, आणि प्रोफाईलचं पेज दाखवल्यानंतर त्यात 3 बटन टाका. पहिलं बटन राहील एडिट प्रोफाईल, दुसरं बटन राहील चेंज पासवर्ड, आणि तिसरं कोणतं राहील, ऑर्डर हिस्ट्री. कोणतं राहणार, ठीक आहे. जी काय प्रोफाईलचं तुम्ही काय करायचं, एक नावभर मध्ये प्रोफाईलचं पेज बनवा, प्रोफाईलचं बटन बनवा, आणि त्या बटन मध्ये 3 कॉन्सेप्ट राहते. पहिलं काय, एडिट प्रोफाईल, म्हणजे जी काय युजरची प्रोफाईल आहे तो, परत नाही दुसरी कोणती, चेंज, आणि तिसरं एक राहणार बटन कोणतं, ऑर्डर्स. मग तुम्ही काय दाखवणार, चेंज पासवर्ड तर एडिट पासवर्ड करू शकता तुम्ही, प्रोफाईल मोबाईल ईमेल आपण थोड्याच गोष्टी घेतल्यात ना, ते तुम्ही प्रोफाईल करू शकता. चेंज पासवर्ड ते पण करू शकता तुम्ही. आणि ऑर्डरची काय करायची, जो काय ऑर्डर नावाचा टेबल आहे
ज्या टेबलची डिलिव्हर आहे, म्हणजे जो काय प्रोडक्टची स्टेटस आहे तो डिलिव्हर आहे, तो प्रोडक्ट काय करा तुम्ही युजर साईडला शो करा. हे करू शकतात. ठीक आहे, म्हणजे इथे एक बटन बनवायचं फक्त प्रोफाईलचं, त्या प्रोफाईलच्या बटनला तुम्ही ते शो करा. एवढं करताना ऑनलाईन मेंबर सांगा बरं मला मेसेज बॉक्स मध्ये सर्वांनी. ऑफलाईन करताना तुम्ही करताना का नाही ते प्रोफाईलचं पेज महेश करताना ऑनलाईन मेंबर्स करताना तेवढं प्रोफाईलचं पेज केलंय का? ठीक आहे, एक जणांनी केलं पण बघा. अरे ऑनलाईन मेंबर्स तुमच्याशी विचारतोय, मी बोलतोय तुमच्याशी. अजून एक काम सांगू, अजून एक काम सांगतो. ठीक आहे, म्हणजे आपला प्रोजेक्ट संपून जाईल आज. पेमेंटचा आता घेतलं तर टाइम नाही पुरणार आपल्याला, ते उद्या घेऊन आपण. ठीक आहे, अजून प्रोजेक्ट मध्ये आपलं हे राहिले. ठीक आहे, आणि ऍडमिन मध्ये आपला एक डॅशबोर्ड राहिलाय. ठीक आहे ना, असा डॅशबोर्ड राहिलाय. पुढे डॅशबोर्डचं बटन. ठीक आहे, डॅशबोर्डचं बटनची जी काही वाली लिस्ट आहे ते मी लिस्ट करतो. कॅन्सल. कुठे नाव बार आपला ह्याचा की नाव बार मध्ये पेंडिंग ऑर्डर वगैरे वगैरे भरपूर आहे. कुठे 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 पेंडिंग, कुठे डॅशबोर्ड आहे का? आणि ह्यामध्ये एकच बटन ठेवा ना, जो काही लिस्ट आहे ती लिस्ट डायरेक्ट रिमूव्ह करून टाका, बस एवढाच फंड आहे. इकडे जाऊन रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर डॅशबोर्ड गेलो, डॅशबोर्डला जाणार. डॅशबोर्डलाच म्हणजे कुठे जाणार तो, की ह्याच्यावर आपण लिंकच नाही टाकली का? ठीक आहे, याला एक लिंक टाकू. मी लिंक देतो HRF मध्ये, अँकर टॅग मध्ये, क्लास आहे हा, क्लास मध्ये स्लॅश ऍडमिनलाच जाणार तो फक्त. आणि इकडे आल्यानंतर रिफ्रेश केल्यानंतर, अरे वर्क होत नाही का? का बरं वर्क होय ना? एंड केलंय ना तुझं इथे. ठीक आहे, का बरोबर होईना? डॅशबोर्ड क्लिक केल्यावर त्याची लिंकच वर्क व्हायला ना. पेंडिंग ऑर्डर नंतर आहे का कुठे कार्ड्स वगैरे? काही नाही अडचण. सेव्ह झालं नसेल माझ्या अंदाजे. कंट्रोल एस केलं, इकडे जाऊन रिफ्रेश केल्यानंतर काय ठीक आहे, डायरेक्ट मी ती लिस्ट सोडून टाकतो. डायरेक्ट लिस्टच नको ठेवायची. लिस्ट कॅन्सल केल्यानंतर नवीन लिस्ट मिळेल. एलआयची लिस्ट मी करतो, याला कॉपी आणि डायरेक्ट इथे पेस्ट करून टाकतो. आणि इथे राईट करू डॅशबोर्ड. आणि इकडे जाऊन आता रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर बटन आलंय. ठीक आहे, त्याचा आयकॉन तुम्ही चेंज करा. ऍडमिनच्या आतमध्ये ऍडमिनलाच पाठवू डायरेक्टली. आणि इकडे जाऊन करू रिफ्रेश. त्याच्यावर क्लिक केलं कुठं जातो युजर? ऍडमिनला आलाय. ओके, बस एवढं तर काम होतं. आणि ऍडमिन मध्ये तुम्ही काय करायचं, आता तुम्हाला काम सांगतोय. नाही जमलं तुम्हाला विचारा तुम्ही, पण ते करा. आता ऍडमिन मध्ये काय राहणार? ठीक आहे, उद्याचा घेऊ अनेक दिवस, तसं वाटलं असतं. युजर साईडचं काम समजलंय तुम्हाला काय करायचंय? एवढंच राहिलंय. प्रोफाईलचं पेज बनवलं नाही, तुमची वेबसाईट म्हणजे कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे, वाटलं असतं कॉन्टॅक्टचं पेज आहे. कॉन्टॅक्टचं पेज म्हणून जो काय फॉर्मचा डेटा आहे तो डेटा काय करा, 3 फील्ड आहे. 3 फील्डचा डेटा घ्या आणि ऍडमिन साईडला एक कॉन्टॅक्ट नावाचं बटन बनवा, तिथे शो करू शकतात. ते एक तुम्ही करू शकतात. पण डॅशबोर्ड मध्ये काय करा तुम्ही, की तुम्ही गुगलला गेलात, गुगलला सर्च केल्यानंतर तुम्हाला असं भेटेल डॅशबोर्ड डिझाईन म्हणून. आणि डॅशबोर्ड डिझाईन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे काय असतात ते, काय बोलतात त्याला, ग्राफ असतात ना त्याला, की जसे कार्ड घ्यायचे तुम्ही आता. ठीक आहे, आता हा इमेज पहा तुम्ही. इमेज पाहिल्यानंतर समजेल. अरे व्हिडिओ दाखवले की नाही? व्हिडिओ नाही पाहायचा आम्हाला. आता ही इमेज पहा. इमेज मध्ये काय काय आहे? ते डॅशबोर्डचं पेज आहे. डॅशबोर्ड मध्ये काय आलं ह्यांनी,
टोटल एम्प्लॉय जागी आपलं काय राहणार इथे टोटल ऑर्डर्स, त्यानंतर टोटल कॅटेगरी राहणार, किती मेंबरनी कॉन्टॅक्ट केलं इथे राहणार त्या कार्डमध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही असं जावास्क्रिप्ट मध्ये ग्राफ वगैरे घ्यायचा, तसं ग्राफ नसतो कमी जास्त दाखवत. तुम्ही जावास्क्रिप्ट म्हणून राईट करू शकता, नाही तर ChatGPT यूज करा. बस डॅशबोर्डवर जास्त काही नसतं. टास्क किती, प्रोडक्ट किती आले, त्याची छोटी छोटी इन्फॉर्मेशन राहते, ती इन्फॉर्मेशन राहते. सपोज तुम्ही गेलात चॅटजीपीटीला गेल्यानंतर तुम्ही सर्च करा की चॅटजीपीटीला जाण्यापेक्षा आपण इकडे जाऊ, डीपसीकला जाऊ. ठीक आहे. तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता, तुम्हाला ते काम सांगतोय फक्त मी. कुणाला अडचण आली तर विचारा हमखास. उद्या पेमेंटचं घेऊ आपण डायरेक्टली. स्टार्ट नाव नंतर मी इथे राईट करतो, गिव मी द डॅशबोर्ड इंडेक्स पेज. बस एवढं तुम्ही प्रॉम्प्ट जसा छोटा टाकून तेवढा छोटी आपली इन्फॉर्मेशन भेटन. HTML CSS थोडा टाइम लागेल. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स, अरे बोला तुम्ही करताना डॅशबोर्डचं ऑफलाईन थोडीशी डिझाईन टाकायची यार. कार्ड वगैरे घ्यायचे, कार्ड मध्ये टाकायची की आपल्या ऑर्डर्स किती, तर तिथे सगळी सिलेक्टची क्युरी राहणार आहे, कॅन्सल किती झाल्या, रिजेक्ट किती झाल्या ते दाखवा फक्त तुम्ही. जास्त काहीच नाहीये त्यात. आणि युजर साईड मध्ये काय प्रोफाईलचं बटन बनवू शकतात तुम्ही, तुम्हाला ते माहिती आहे. जसं आपण कार्डचं बटन बनवलंय तिथे नुसते 3 क्युरी दाखवायच्या, एक तर सिलेक्टची क्युरी राहणार आणि दुसऱ्या 2 अपडेटची क्युरी राहणार. बस एवढाच फंड आहे, तेवढं तुम्ही करू शकता असं मला वाटतंय. आणि ऍडमिन मध्ये काय राहिले बाकी काम, ऍडमिन मध्ये बी काही नाही राहिले. कॉन्टॅक्टचं पेज बनवणार, युजर काय करणार, कॉन्टॅक्ट मध्ये फॉर्म कॉन्टॅक्ट केला त्यांनी, जी काही 3 फील्ड आहेत, नेम, ईमेल आणि मेसेज कुठे राईट करणार फक्त कॉन्टॅक्टचं पेज बनवायचं बटन, त्या बटनला शो करून टाका. वेबसाईट तुमची डन झाली जवळपास. ऑर्डर्स आहेत आपल्याकडे एवढ्या. आणि राहिलं तर कोणतं डॅशबोर्ड तुम्हाला काय सांगितलंय की तुम्ही ह्याला क्युऱ्या द्या, 2-3 क्युऱ्या द्या, आपल्या प्रोडक्टचे जो काय टेबल्स आहे त्याच्या क्युऱ्या द्या तुम्ही. तुम्हाला हा डायरेक्टली डीपसीक काय करून डिझाईन इम्प्लिमेंट करून डेटा प्रिंट करून सहज देईन, तुम्हाला सगळं देईन. की अरे CSS तर राईट करतोय फक्त. ठीक आहे, याला करून द्या राईट. तोपर्यंत अजून काय अडचण, अजून काय राहिले प्रोजेक्ट मध्ये घ्यायचं असं सांगा मला. ऑनलाईन मेंबर तुम्ही पण सांगू शकता. अजून काय घ्यायचं घ्या. पेमेंटचं घेणार आहेत आपण, पेमेंटचं राहिलंय बरोबर. पेमेंटचं उद्या घेणार आहेत आपण, आतापर्यंत सांगा मग. नाही तर प्रोजेक्ट उद्या पेमेंटचं घेतलं की उद्या लास्ट पेमेंटचं होईल, मग प्रोजेक्ट सगळा एंड झाला. पेमेंटचं थोडं साईडला ठेवलंय कारण त्याला थोडंसं वेगळं पाहायला लागेल आपल्याला, डेमो वगैरे करायला लागेल, मग पेमेंटचं इम्प्लिमेंट करू. त्यामुळे आपण थोडंसं ते महाग ठेवलंय. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स, अरे बोला तुम्ही. प्रोजेक्ट संपला आहे आपला आज. तुम्हाला फक्त होमवर्क सांगितलंय कोणता कोणता, डॅशबोर्डचं पेज, प्रोफाईलचं पेज, बस एवढंच बनवायचे तुम्हाला. अरे ऑनलाईन मेंबर्स मी काय बोलतोय, समजते ना मी काय बोलतोय ते. ऑनलाईन मेंबर्स त्यांच्या नाव घ्यायचे का, एका मेसेज राईट करत नाही. ठीक आहे, उद्या पेमेंटचं घेऊ आपलं. आणि उद्यापासून रेग्युलर करा, जे लेफ्ट होता सारखं मधून मधून. ठीक आहे, उद्यापासून नवीन टॉपिक सुरू होत आहे. आतापर्यंत प्रोजेक्ट तुम्हाला थोडाफार 50% समजला असला तरी मोठी गोष्ट आहे, कारण आतापर्यंत प्रोजेक्ट सगळ्यात मोठा हाच प्रोजेक्ट घेतलेला आहे की त्यात सगळे कॉन्सेप्ट आहेत. ठीक आहे, तुम्ही यातला 30% केला ना प्रोजेक्ट तरी तुमची भरपूर झाली, म्हणजे मग तुमची प्रॅक्टिस कमी पडते पुढे. ठीक आहे, आपला ह्याच मग मी जाहीर करू का, प्रोजेक्ट संपला आपला. उद्यापासून पेमेंट गेटवे घेऊ, त्यानंतर ईमेल वगैरे, आणि मंडे पासून MongoDB स्टार्ट करू. चालेल ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, प्रोजेक्टचं फक्त आपलं एकच कॉन्सेप्ट राहिलाय. कोणता कॉन्सेप्ट राहिलाय की तो पण ह्याचा राहिलाय की पेमेंट गेटवेचा. की जसं की युजर येणार, युजर आल्यानंतर ऍड टू कार्ड करणार, आणि ऍड टू कार्ड केल्यानंतर तो कार्डला गेल्यानंतर प्रोसीड टू चेकआउट.
प्रोसीड टू चेकआउटला गेल्यानंतर त्यांनी पेमेंट टाईप निवडला ऑनलाईन पेमेंट आणि ऑर्डर नाव केलं की डायरेक्ट तो कुठं जाणार, पेमेंटला जाणार. पेमेंट करून डायरेक्ट तो कुठं जाणार, प्रोडक्ट इन्फोला जाणार. बस एवढाच कॉन्सेप्ट आहे, एक छोटासा कॉन्सेप्ट आहे. तो उद्या आपण कम्प्लीट करून टाकू. पेमेंट गेटवे कम्प्लीट होईल आणि वेबसाईटच्या मध्ये आपल्याला पेमेंट इम्प्लिमेंट करायचं ते पण कम्प्लीट होईल. ठीक आहे, ते उद्या घेऊ. आता तुम्हाला सांगितले काम डॅशबोर्डचं. डॅशबोर्डची डिझाईन झाली असेल, कॉपी करतो मी. कॉपी केल्यानंतर ऍडमिन मध्ये आलं आणि ऍडमिन मध्ये आपली index.js आहे. तिथे मी फक्त काय करतो, जो काय कोड कॉपी केलाय तो पेस्ट केला आणि इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. आली डिझाईन. थोडीशी डिझाईन डॅशबोर्ड वगैरे काहीतरी आले, त्याला मी करतो रिमूव्ह. पुढे आले की हा डॅशबोर्ड स्लाइडर आलाय. ठीक आहे, त्याला करू आपण डायरेक्टली रिमूव्ह करून टाकू. झाली डिझाईन. बस ह्याला तुम्ही फक्त डायनेमिकली बनवायची. कशी की तुमचे टोटल प्रोडक्ट राहतील इथे, बरोबर. इथे काय राहील तुमचं टोटल प्रोडक्ट, कॅन्सल ऑर्डर, तुमच्या आतापर्यंत डिलिव्हर ऑर्डर किती झाल्या, ते तुमच्याकडे टोटल प्रोडक्ट किती आहेत सध्या ते दाखवा इथे. ठीक आहे ना, असं दाखवू शकतात ना. त्यानंतर हा ग्राफ आहे. ह्या ग्राफला फक्त तुम्ही डायनेमिकली बनवू शकतात, कारण हा HTML CSS मध्ये आहे. जास्ती काहीच नाहीये, तो HTML CSS मध्येच राईट केलेला आहे. त्याला तुम्ही जिथे जिथे व्हॅल्यू असतात ते व्हॅल्यू फक्त चेंज करून टाका. जसं की बॉडी मध्ये आलं, बॉडी मध्ये आल्यानंतर मी बघतो हा ग्राफ कुठे आहे. ओव्हरव्ह्यू मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे दिसेल ऍक्टिव्ह नंतर ठीक आहे, ते ओव्हरव्ह्यूचं असेल. ओव्हरव्ह्यूचे जर लास्ट 7 डे, ह्याला तुम्ही फक्त डायनॅमिक डेटा घेऊन काय करू शकता, सिलेक्ट क्युरी वगैरे करून इम्प्लिमेंट करू शकतात. ठीक आहे ना. इथे काय यार, इथे डॉलर दाखवले तुमच्याकडे आतापर्यंत पेमेंट किती झाले ते दाखवा. सगळ्यांचे प्लस करून काय डॅशबोर्ड असा कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे, एवढं करता ऑफलाईन. आणि दुसरं कोणतं सांगितलं की युजर साईड मध्ये प्रोफाईल पेज बनवायचं. बस एवढं 2 गोष्टी करा. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स. अरे ठीक आहे ना.